नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत वीकली करंट अफेअर्स रिव्हिजन सिरीज रॅपिड फायर 100 क्वेश्चन्स, ज्याचा हा पार्ट 2 आहे. पार्ट 1मध्ये आपण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि आता पार्ट 2मध्ये आपण 50 प्रश्न घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर पार्ट 1 बघितलेलं नसेल तर बघून घ्या आणि याच प्रश्नांशी संबंधित जी थेरी आहे पूर्णपणे ती 1 ते 8 जुलैपर्यंतच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमधील आहे. तर ते व्हिडिओ लेक्चर्स बघितल्यानंतर ही प्रश्न सिरीज सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अगदी सोप्याने सुटतील ही आणि माहितीसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या क्वेश्चन सिरीजला. पार्ट 2. प्रश्न क्रमांक 1. नुकतीच मुंबई येथील प्रसिद्ध एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? जेम्स मॅकिंटॉश, रघुनाथ माशेलकर, विनय सहस्त्रबुद्धे, डॉक्टर विनय शील. याचं उत्तर आहे विनय सहस्त्रबुद्धे. प्रश्न क्रमांक 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झालेला देशातील पहिला हरित क्षेत्र आधारित एकात्मिक रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प राजस्थानमधील कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे? पोखरण, जयपूर, पाचपत्रा, जोधपूर. तर याचं उत्तर आहे पाचपत्रा. प्रश्न क्रमांक 3. रिफायनरी खनिज तेल शुद्धीकरण क्षमतेच्या बाबतीत भारत हा जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या अवघ्या 15व्या वर्ष 99व्या दिवशी पदार्पण करून सर्वात युवा भारतीय पदार्पणवीर ठरलेला खेळाडू कोण? तर याचं उत्तर आहे वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी याने वयाच्या 15 वर्ष 99व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करून सचिन तेंडुलकर यांचा 16 वर्ष 205 दिवसांचा विक्रम मोडीत काढलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री म्हणून खालीलपैकी कोणी कार्यभार सांभाळला होता? तर याचं उत्तर आहे श्यामाप्रसाद मुखर्जी. श्यामाप्रसाद मुखर्जी हे स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री होते. त्यांच्या काळामध्ये सेंद्रिय खत प्रकल्पसुद्धा सुरू करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालच्या दुष्काळावर आधारित लिहिलेले पुस्तक खालीलपैकी कोणते आहे? तर त्यांचं पुस्तक आहे पंचशीर मनवंतर. नुकतीच जुलै 2026मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. ग्लोबल सिटीझन सोल्युशन्स या संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे भारत हा 125व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी म्हणजे 2025मध्ये भारत हा 124व्या स्थानावर होता. यावर्षी भारताची एका अंकाने घसरण झालेली आहे. प्रश्न क्रमांक 8. जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 नुसार भारतीय नागरिकांना जगातील एकूण किती देशांमध्ये विजाशिवाय थेट प्रवेश मिळतो? तर याचं उत्तर आहे 26 देशांमध्ये विजाशिवाय भारतीय लोकांना प्रवेश मिळतो. भारतीय पासपोर्ट धारकांना नेपाळ, भूतान यांसारख्या अवघ्या 26 देशांमध्ये विजाशिवाय प्रवासाचे स्वातंत्र्य आहे. तर 88 देशांमध्ये भारतासाठी विजा हा बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 9. द वाईल्ड हार्ट ऑफ इंडिया या वन्यजीव व पर्यावरण क्षेत्राशी संबंधित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आदित्य भूषण, विनय सहस्त्रबुद्धे, TR शंकर रमण, जेम्स मॅकिंटॉश. तर याचं उत्तर आहे TR शंकर रमण. प्रश्न क्रमांक 10. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विधान क्रमांक 1. ते कलकत्ता विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू होते. अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2. त्यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह मातीचा दिवा हे होते. हेही विधान बरोबर आहे.
त्यांच्याच कार्यकाळात सेंद्रिय खत प्रकल्प आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनची सुरुवात करण्यात आली होती. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 11. जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 बाबत खालील विधाने अभ्यासा. विधान क्रमांक 1. हा निर्देशांक नागरिकत्व आणि निवासी सल्लागार संस्था यांद्वारे प्रसिद्ध केला जातो. बरोबर आहे. क्रमवारीमध्ये भारताच्या वरच्या म्हणजेच 124व्या स्थानावर नामिबिया हा देश आहे. हेही विधान बरोबर आहे. भारताची क्रमवारी घसरली असली तरी यंदाचे गुणांकन हे 45.1 हे गेल्या 5 वर्षातील सर्वोच्च ठरले आहे. हे विधानसुद्धा बरोबर आहे. यामुळे याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र शासनाच्या मानवरहित प्रणाली ड्रोन धोरण 2026 बाबत विधाने विचारात घ्या. ड्रोन उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने या नवीन धोरणाला अधिकृत मंजुरी दिली आहे. या धोरणात कमालीची पारदर्शकता असल्याने राज्यातील ड्रोन उद्योजकांनी याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. तर विधान क्रमांक 1 बरोबर आहे, परंतु 2 हे चुकीचं आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे फक्त 1 बरोबर. कारण राज्यातील ड्रोन उद्योजकांनी या धोरणाला विरोध केलेला आहे. या धोरणामध्ये पारदर्शकतेचा अभाव असून ते ड्रोन उद्योगाच्या वाढीसाठी धोकादायक असल्याचा सूर हा उद्योजकांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. भारत सरकारने 2025 ऐवजी आधी साध्य केलेल्या E20 इंधन धोरणानंतर आता कोणते नवीन इंधन धोरण अंमलात आणण्याची तयारी सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे E25. E25 इंधनाच्या रासायनिक संरचनेत पेट्रोल आणि इथेनॉलचे प्रमाण अनुक्रमे किती टक्के असणार आहे? तर याचं उत्तर आहे 75% पेट्रोल आणि 25% इथेनॉल. प्रश्न क्रमांक 15. आशियान देशांच्या गटामध्ये भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता आहे? याचं उत्तर आहे इंडोनेशिया. नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान स्पष्ट झाले की आशियान देशांमध्ये इंडोनेशिया हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यापार भागीदार देश आहे. याची राजधानी जकार्ता ही आहे. प्रश्न क्रमांक 16. जगातील एकूण उपलब्ध निकेल खनिजांपैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे 21% निकेलचे साठे पुढीलपैकी कोणत्या देशात आढळतात? तर याचं उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया हा निकेलच्या बाबतीत जागतिक स्तरावर 21% साठ्यांसह आघाडीवर आहे. तसेच तिथे तांबे, बॉक्साईट आणि कथील यांचेसुद्धा मोठे साठे आढळतात. प्रश्न क्रमांक 17. ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरतर्फे कोणता नवीन उपक्रम जाहीर करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे गाव तिथे उद्योजक उपक्रम. हा उपक्रम महाराष्ट्र चेंबर कॉमर्सने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुरू केलेला आहे, ज्याचे अध्यक्ष रवींद्र मानगवे हे आहेत. प्रश्न क्रमांक 18. ABSLI अनमोल अक्षय योजना ही खालीलपैकी कोणत्या विमा कंपनीने सुरू केलेली नवीन योजना आहे? तर याचं उत्तर आहे आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनीद्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. सहकार क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्रिभुवन सहकारी विद्यापीठ कोठे स्थापन केले जात आहे? तर याचं उत्तर आहे आनंद, गुजरात. सहकार क्षेत्राला तांत्रिक आणि कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी गुजरातमधील आनंद या प्रसिद्ध सहकारी चळवळीच्या केंद्रात त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. गाव तिथे उद्योजक या 5 वर्षांच्या आराखड्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. विधान क्रमांक 1. या उपक्रमाचे मुख्य लक्ष महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये 36,000 ग्रामीण सूक्ष्म उद्योजक तयार करणे हा आहे. विधान क्रमांक 1 बरोबर आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुमारे 1.44 लाख नवीन रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हेही विधान बरोबर आहे. हा उपक्रम पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयाने प्रायोजित केला आहे. तर हे विधान चुकीचं आहे.
कारण हा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा नसून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या खाजगी स्वायत्त व्यापारी संघटनेतर्फे सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त केलेल्या घोषणांविषयी विधाने अभ्यासा. विधान क्रमांक 1. सहकार क्षेत्रात एक नवीन स्वतंत्र जीवन विमा कंपनी स्थापन केली जाणार असून त्याद्वारे 30 कोटीहून अधिक सदस्यांना विमा कवच दिले जाणार आहे. हे विधान बरोबर आहे. अत्याधुनिक टिश्यू कल्चर सुविधांचे भूमिपूजन महाराष्ट्रातील जळगाव आणि उत्तर प्रदेशातील बाराबांकी येथे करण्यात आले. हेही विधान बरोबर आहे. पुढील 2 वर्षात भारत टॅक्सी या यशस्वी सहकारी उपक्रमाचा विस्तार हा देशातील 500 शहरांमध्ये केला जाणार आहे. हेही विधान बरोबर आहे. याचं उत्तर वरीलपैकी सर्व. केंद्रीय सहकार मंत्रालयाला 5 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमित शहा यांनी या महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत. यामध्ये इफ्को ही संस्था जपानच्या कंपनीसोबत विमा क्षेत्रात काम करत असल्याचा उल्लेखही इथे करण्यात आलेला आहे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने महिला सक्षमीकरण योजनांबाबत सादर केलेल्या अहवालाविषयी खालील विधाने विचारात घ्या. विधान क्रमांक 1. आर्थिक वर्ष 2026 पर्यंत भारतातील 15पेक्षा जास्त राज्यांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या योजना ह्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. हे विधान बरोबर आहे. या समितीने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिसाची सुभद्रा योजना यांचे विशेष मूल्यमापन केले आहे. हेही विधान बरोबर आहे. समितीने या योजनांमधील मदत ही महागाई निर्देशांकाशी जोडून काळानुरूप वाढवण्याची मागणीही केलेली आहे. हे विधानसुद्धा बरोबर आहे. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. भारत सरकारने इंडोनेशियासोबत केलेल्या संरक्षण निर्यात कराराअंतर्गत हवेतून हवेत मारा करणारे कोणते क्षेपणास्त्र इंडोनेशियाला देण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं उत्तर आहे अस्त्र. भारताने इंडोनेशियासोबत केलेल्या संरक्षण कराराअंतर्गत ब्राह्मोस हे क्रूझ क्षेपणास्त्र आणि अस्त्र हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र पुरवण्याचा करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 24. भारत आणि इंडोनेशिया यांच्या संयुक्त विकासासाठी चर्चेत असलेलं सबंग बंदर हे भारताच्या महानिकोबार प्रकल्पापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? तर याचं उत्तर आहे 160 किलोमीटर अंतरावर हे बंदर आहे. सबंग बंदर हे भारताच्या निकोबार बेटांवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्पापासून अवघ्या 160 किलोमीटर अंतरावर आहे, ज्यामुळे ते धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे बंदर आहे. प्रश्न क्रमांक 25. इंडोनेशियाच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर याचं उत्तर आहे बेतांग आदिपूर्ण ऑफ रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया. द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींना बेतांग आदिपूर्ण ऑफ रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया हा सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 26. केंद्र सरकारने निर्गुंतवणूक धोरणाचा भाग म्हणून नुकताच सार्वजनिक क्षेत्रातील कोचीन शिपयार्डमधील आपला किती टक्के हिस्सा विक्रीसाठी काढलेला आहे? तर याचं उत्तर आहे 5.04%. LIC पाठोपाठ केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील प्रसिद्ध जहाज निर्मिती कंपनी कोचीन शिपयार्डमधील 5.04% हिस्सा हा विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 27. दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 27 जून. लघु उद्योगांवरील अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 27 जून हा राष्ट्रीय MSME दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक 28. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या थकबाकी निवारणासाठी आणि मोठ्या कंपन्यांविरुद्ध वेळेत पैसे न दिल्यास तक्रार करण्यासाठी सरकारचे कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? तर याचं उत्तर आहे समाधान पोर्टल. मोठ्या कंपन्यांनी माल खरेदी केल्यानंतर 45 दिवसांच्या आत पैसे दिले नाही तर लघु उद्योजक हे समाधान पोर्टलवर तक्रार करू शकतात. प्रश्न क्रमांक 29. NPCIचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आजबे यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या जागतिक संस्थेच्या
पर्यवेक्षक मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे स्विफ्ट. प्रश्न क्रमांक 30. प्रसिद्ध पंडवानी गायिका तीजनाबाई यांचे नुकतेच निधन झाले आहे. पंडवानी ही प्रामुख्याने मध्य भारतातील कोणत्या आदिवासी समाजाद्वारे टिकवून ठेवलेली पारंपरिक कलाशैली आहे? तर याचं उत्तर आहे गोंड समाज. पंडवानी ही महाभारतातील पांडवांनी कथा सांगणारी गायनशैली प्रामुख्याने गोंड समाजाद्वारे जतन केलेली आहे. तीजनाबाईंना पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण हे तीनही पुरस्कार यासाठी प्राप्त झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी ग्रँड डफ यांच्या शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत नव्हते या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणता प्रसिद्ध लेख लिहिला होता? मराठ्यांच्या इतिहासाची साधनं, मराठ्यांची बगर, शिवाजीची साक्षरता, छत्रपतींचे साम्राज्य. तर याचं उत्तर आहे शिवाजीची साक्षरता. ग्रँड डफच्या विधानाला खोडून काढण्यासाठी वि. का. राजवाडे यांनी शिवाजीची साक्षरता हा ऐतिहासिक लेख लिहून शिवराय साक्षर असल्याचे सिद्ध केले होते. प्रश्न क्रमांक 32. ग्रँड डफ यांनी 1826 मध्ये लिहिलेल्या अ हिस्ट्री ऑफ मराठा या ग्रंथातील आक्षेपांना आणि टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1900 मध्ये कोणता ग्रंथ लिहिला? राईज ऑफ द मराठा पॉवर, शिवाजी अँड हिज टाइम्स, मराठ्यांची बखर, पेशव्यांचा इतिहास. त्याचं उत्तर आहे द राईज ऑफ मराठा पॉवर. ग्रँड डफने मराठा साम्राज्याला अचानक लागलेला वणवा असं म्हटले होते. त्याला उत्तर देण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान झालेल्या द्विपक्षीय कराराअंतर्गत खालील विधाने विचारात घ्या. विधान क्रमांक 1. भारताने इंडोनेशियाला ब्राह्मोस आणि अस्त्र ही दोन्ही क्षेपणास्त्रे पुरवण्याचा संरक्षण करार केला आहे. हे विधान बरोबर आहे. दोन्ही देशांमधील हा संरक्षण निर्यात करार एकूण $80 कोटी पेक्षाही जास्त रकमेचा आहे. हे विधानही बरोबर आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी भारताच्या महानिकोबार प्रकल्पाला जाहीर पाठिंबा दिला आहे. हे विधानसुद्धा अगदी बरोबर आहे. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 34. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सोन्याच्या साठ्यासंबंधी विधाने विचारात घ्या. RBIच्या दीर्घकालीन धोरणानुसार गेल्या 10 वर्षात भारताच्या सोन्याच्या साठ्यात तब्बल 58% वाढ झाली आहे. गेल्या 4 वर्षांपासून RBI वार्षिक सरासरी 1000 टन सोन्याची खरेदी करत आहे, जी आधीच्या दशकापेक्षा दुप्पट आहे. भारताच्या एकूण परकीय चलन साठ्यामध्ये सोन्याचा वाटा 17% वर पोहोचला आहे. यापैकी सर्व तीनही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 35. पंडवानी कलाशैली आणि तीजनाबाई यांच्या संदर्भात विधाने तपासा. पंडवानी कलाशैलीमध्ये वेदमती, बैठी भजन शैली आणि कपाली उभी राहून सादर करण्याची शैली असे 2 मुख्य प्रकार पडतात. तीजनाबाई यांनी पारंपरिक रूढी मोडून कपालिक शैलीत उभे राहून सादरीकरण केले आणि स्त्री-पुरुष भेद मोडून काढला. तीजनाबाई यांनी 1985 मध्ये पॅरिस येथील भारतोत्सवमध्ये सहभाग घेतला होता. तर याचं उत्तर आहे 1, 2, 3 तीनही वाक्य बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 36. हर स्टोरी हर ग्लोरी द मेकिंग ऑफ वुमन्स क्रिकेट इन इंडिया या भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? TR शंकर रमण, विनय सहस्त्रबुद्धे, आदित्य भूषण, खंडो कृष्ण गर्दे. तर याचं उत्तर आहे आदित्य भूषण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. कायदेशीर तरतुदीनुसार मोठ्या कंपन्यांनी सूक्ष्म व लघु उद्योगांकडून माल खरेदी केल्यानंतर बिलाचे पैसे जास्तीत जास्त किती दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे? तर याचं उत्तर आहे 45 दिवस. प्रश्न क्रमांक 38. सूक्ष्म व लघु उद्योग, लघु मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी आणि नियमनासाठी भारतात MSME विकास कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 2006.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. MSME क्षेत्राला त्यांच्या मालाच्या बिलांच्या बदल्यात बँका किंवा वित्तीय संस्थांकडून आगाऊ पैसे मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? ट्रेड्सचं पूर्ण रूपांतर सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे अ. ट्रेड रिव्हर्सिबल डिस्काउंटिंग सिस्टीम. प्रश्न क्रमांक 40. भारत सरकारने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कराची मुख्य 3 उद्दिष्टे कोणती? सक्षमीकरण, रोजगार, परकीय गुंतवणूक, औपचारिक पारदर्शकता आणि कर आधार वाढवणे, निर्गुंतवणूक, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, डिजिटल बँकिंग, ग्रामीण विकास आणि अनुदान यंत्रणा. तर याचं उत्तर आहे क. औपचारिकीकरण, पारदर्शकता आणि कर आधार वाढवणे. प्रश्न क्रमांक 41. वर्ष 2015 मध्ये भारताचा सोन्याचा साठा 557.8 टन इतका होता. तो चालू वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत किती टनांवर पोहोचला आहे? 653 टन, 820 टन, 760 टन की 880 टन? तर याचं उत्तर आहे 880 टनांवर पोहोचलेला आहे. प्रश्न क्रमांक 42. महान पंडवानी गायिका तीजनाबाई यांनी 1986 मध्ये मध्य प्रदेशातील छत्तीसगड कोणत्या प्रसिद्ध सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद उद्योगात नोकरी मिळवली होती? भिलाई पोलाद प्रकल्प, राउरकेला प्रकल्प, बोकारो पोलाद प्रकल्प की टाटा स्टील? उत्तर आहे भिलाई पोलाद प्रकल्प. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. ग्रँड डफ यांनी मराठ्यांच्या इतिहासावर लिहिलेल्या ग्रंथाला आणि आक्षेपांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी 1830 मध्ये मराठ्यांच्या इतिहासाची बखर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? तर याचं उत्तर आहे खंडू कृष्ण गर्दे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारताचा शेजारी अझरबैजान हा देश कितव्या क्रमांकावर आहे? 124, 126, 125 की 127? याचं उत्तर आहे 126व्या क्रमांकावर अझरबैजान हा देश आहे. 2026 मध्ये भारत 125व्या स्थानावर आहे. तर भारताच्या अगदीवर नामिबिया हा 124व्या आणि भारताच्या खाली अझरबैजान 126व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 45. भारतीय पासपोर्ट धारकांना खालीलपैकी कोणत्या देशामध्ये व्हिसाशिवाय थेट प्रवेश उपलब्ध आहे? जर्मनी, जमैका, युनायटेड किंगडम आणि चीन? याचं उत्तर आहे जमैका. इतर देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश बंधनकारक आहे. भारताला फक्त 26 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश आहे, ज्यामध्ये जमैका, भूतान, नेपाळ, बार्बाडोस, मॅकाऊ, ट्युनिशिया आणि अँगोला या देशांचा समावेश होतो. तर जर्मनी, ब्रिटन, चीन सारख्या देशांमध्ये व्हिसा हा बंधनकारक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. केंद्रीय सहकार मंत्रालयाचे जपानचे एका विमा कंपनीसोबत भागीदारी करून विमा क्षेत्रात कार्यरत असणारी भारतातील सहकारी संस्था कोणती? अमूल, NCCF, इफ्को की नाबार्ड? याचं उत्तर आहे इफ्को. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले की इफ्को ही सहकारी संस्था जपानच्या कंपनीशी भागीदारी करून विमा क्षेत्रात सध्या कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 47. सहकार मंत्रालयाच्या 50व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अमूल आणि NCCFच्या माध्यमातून कोणत्या नवीन पर्यावरणभिमुख प्रकल्पाची उभारणी केल्याचे जाहीर केले? सहकार सौर ऊर्जा प्रकल्प, सहकार वन प्रकल्प, सहकार हरित क्रांती प्रकल्प, सहकार जलसंधारण उपक्रम? याचं उत्तर आहे सहकार वन प्रकल्प. प्रश्न क्रमांक 48. सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत डिजिटल खास सक्षमीकरणाचा भाग म्हणून अमित शहा यांनी देशातील एकूण किती प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे ई-पॅक्समध्ये रूपांतर केल्याची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर आहे 50,000. प्रश्न क्रमांक 49.
पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने महिला सक्षमीकरणाच्या योजनांचे मूल्यमापन करताना ओडिशा राज्याच्या कोणत्या लोकप्रिय योजनेचा अहवालात विशेष उल्लेख केला आहे? माझी लाडकी बहीण योजना, ममता योजना, सुभद्रा योजना, बिजू कन्या रत्न योजना. याचं उत्तर आहे सुभद्रा योजना. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. वर्ष 1991च्या आर्थिक सुधारणांपूर्वी भारतातील सूक्ष्म लघु उद्योगांना मोठ्या उद्योगांच्या स्पर्धेपासून वाचवण्यासाठी कोणती विशेष व्यवस्था अस्तित्वात होती जी नंतर काढून टाकण्यात आली? तर याचं उत्तर आहे लघु उत्पादनांचे आरक्षण. तर हे होते आपल्या व्हिडिओमधील 50 प्रश्न जे आपण करंट अफेअर्स वीकली रिव्हिजन सिरीज घेत आहोत. त्यामधील हा पार्ट 2 होता ज्यामध्ये 50 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या संबंधित असलेले 1 ते 8 जुलैमधील जे व्हिडिओ सिरीज आहे ते लेक्चर्स बघायला विसरू नका, कारण ते बघितल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न अगदी इझिली सुटतील. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.